अजित पवारांकडून सोलापूरमधल्या करमाळ्यामध्ये पाहणी करण्यात येते। संगोबा गावातील नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। दादांकडून सीना नदीवर नवीन पूल बांधण्याचे देखील दादांनी या दौऱ्यादरम्यान आदेश दिलेले आहेत। सीना नदीला महापूर आल्यानं तुटलेला गावांचा संपर्क आणि त्यानंतर मात्र या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात येतोय। अजून तिथं पाणी आहे, त्याच्यावर किती रान वाहून गेलेले, ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे, नदीच्या कडेला मळीची जमीन असती ती गेलेली असेल तर त्या संदर्भामध्ये देखील आमचा निर्णय झालेला आहे। एकदा ते पाणी तर उसरू दे। आज जसं आता तो दूधवाला म्हणत होता की दादा 4-5 दिवस मी म्हशीचं दूध आणून इथं करमाळ्यामध्ये देतो, मला येता येत नव्हतं, मात्र आज मला यायला लागलं। आता तो यायला सुरुवात झाली तर अजून पाणी आज संध्याकाळपर्यंत कमी होईल। मी शाळेतल्या मुलामुलींच्या करता देखील ती व्यवस्था, जे बार बीर तुटलेले आहेत आणि तिथं जे काही सगळा बिगाळ अडकलेले ते सगळं काढायला सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणताय तसंच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत, ते पंचनामे होतील। लोकप्रतिनिधींनी पण मला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, इतर पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये कुणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।